महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी प्रशासकीय काळामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप खुलताबाद गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे। या संदर्भात माहिती मागवून देखील अधिकारी माहिती देत नाही, त्यामुळे बंब हे थेट महानगरपालिकेत दाखल झाले होते। त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। पाहूयात ते काय म्हणाले। बघा, साधारणतः 4 ते 6 महिन्यापासून महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार काही माहिती मी मागवतोय। मला माहिती मिळाल्या नाही। मी आरटीआय टाकला होता। आरटीआय टाकल्यानंतर सुद्धा मला जवळपास 5 महिन्यापासून 6 महिन्यापासून माहिती मिळालेली नाहीये। माझी पहिली आरटीआयचा अर्ज जुलैमध्ये होता, नंतर ऑगस्टमध्ये पण होता। माझे 3 आरटीआयच्या पत्रावर कोणतीही दखल मला साधी पत्रव्यवहारांनी सुद्धा करण्यात आलेली नव्हती। म्हणून मी आज कॉर्पोरेशनमध्ये आणि गेल्या 8 दिवसापूर्वीपासून मी अधिकारी महोदयांना फोन करून सांगतोय, बाबा तुम्ही मी मागितलेल्या माहिती तुम्ही मला देत नाही आहात, इतके दिवस झाले, ठीक आहे राहून गेला असं तरी द्या। तरी ते चालढकल करत होते। लवकरात लवकर अशी काही मुदतही देत नव्हती, तुम्ही 2 दिवसात देतो 3 दिवसात देतो। म्हणून मला आज स्वतःला काल मी पत्र दिलं त्यांना की आज मी सकाळी तुम्हाला 10:30-11च्या सुमारास मी येतो आणि मला त्या माहित्या ज्या मी तुम्हाला मागितलेल्या आहेत त्या मला तुम्ही द्या। त्या माहित्या आता जेव्हा आलो तरी पूर्ण माहित्या तिथं टेबलवर अपेक्षित असं आहे की त्या माहित्या आत्ता तरी मला आल्याबरोबर त्यांनी मला सुपूर्द करायला पाहिजे होत्या, परंतु त्या माहित्या अद्याप मला सुपूर्द करण्यात आलेल्या नाही आहेत। मी त्या माहित्या आणि अधिकच्याही माहित्या ज्या मला मी आत्ता काही बाबींची मला अजून अधिकची माहिती पाहिजे ती मी त्यांना मागितलेली आहे। ती कंपाईल म्हणजे तिथून ते देत आहेत जमा करून, मला वेळ लागला म्हणून मला वेळ लागला आणि मी ते माहित्या घ्यायच्याच मला जितक्या माहित्या मला पाहिजे आज त्या मला माहित्या लागतीलच, म्हणून मी कॉर्पोरेशनमध्ये आलेलो माहिती कुठली मागितली? बघा, मुद्दे असे आहेत की आपल्या कॉर्पोरेशनमध्ये साध्या बाबी ज्या आहेत कॉमन मॅनच्या त्या पूर्ण होत नाही, परंतु अवास्तव खर्च जास्तीचा केला जातो अशा माझ्या माहित्या होत्या। उदाहरणार्थ, आपल्या कॉर्पोरेशन हद्दीमध्ये कुठेही तुम्हाला चालायला व्यवस्थितरित्या जागा मिळत नाही, पार्किंगच्या जागा नाही आहेत। कॉमन मॅनला आज भाजी मंडी उघड्यावर भरते, त्याच्या कचऱ्याचे ढीगच्या ढीग असतात। आज बिल्डिंग परमिशन मिळण्यामध्ये सुद्धा चार्जेस लावल्या जातात अशा माझ्या माहित्या होत्या। आणि विशेष म्हणजे काही निवासस्थान आणि काही ऑफिसेसमध्ये असे खर्च झालेत की जे खर्च व्हायला नाही पाहिजे आणि विशेष हेड जे अगदी कधीतरी आपण वापरतो त्या हेडमधून वापरले जातात अशी माझ्याकडे माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्या सेक्शन घेऊन मी माहिती मागितलेल्या होत्या। आणि म्हणून तो हेड आहे 67 क हा हेड असा आहे। अचानक काही समजा तुम्हाला भूकंप झाला किंवा बिल्डिंग इतका पाऊस पडला की आता कॉर्पोरेशनची बिल्डिंग आता काही भिंती पडूनच जाणार आहे, अशा वाचवण्याकरता काहीही टेंडर न काढता, टेंडर काढायची आता वेळच नाही राहिलेली आपल्याला, 3 दिवसाचा पण टेंडर निघू शकत नाही, अशा वेळेला वापरणारा पैसा अशा ठिकाणी वापरण्यात आला ज्याला कोणतीही इमर्जन्सी नव्हती आणि विदाऊट टेंडर काढण्यात आलं। आता ही माहिती मला ते जमा करून देत आहेत। मी जोपर्यंत प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत मला बोललेलं उचित नाही वाटणार, म्हणून आता मी अजून थोडं थांबतोय, ते थोडं कंपाईल करतायत। अर्धा 1 तासामध्ये मला ती माहिती मिळेल, मी तुम्हाला त्याचा माहितीमध्ये असं देखील आहे की मनपा आयुक्तांच्या घरी सिल्वर स्पून असतील अशा वैयक्तिक गोष्टी वापरल्या गेल्याचा तुम्ही सांगितले आहे। तो त्या हेडमधून वापरण्यात आलेला नाहीये, तो त्याच हेडमधून वापरण्यात आलेला नाहीये। आतापर्यंतची माहिती मी तुम्हाला सांगतो, असं काही त्यांच्या घराच्या आतमध्ये असं काही वापरलं त्या हेडमध्ये नाहीये, वापरण्यात आलेलं आहे। ती पण मी माहिती घेतो की घरात असं वापरायची त्यांना परवानगी आहे का। खरं म्हणजे सन्माननीय माननीय आयुक्त ते आहेत, एक IAS अधिकारी आहे। IAS अधिकारी महोदयाने ऍक्च्युली ॲक्झिओमॅटिक राहायला पाहिजे, परंतु तसं जर काही आढळलं तर ती माहिती मी देईल, मला अगोदर माहिती घेऊ। खर्च काय केलेली आहे दालनावर 77 लाख खर्च असं उपायुक्तांचे देखील आहे का? हो, ते पत्र मला अनऑफिशियल भेटलेलं आहे, त्याची मी खातर जमा करू लागलो। ते खातर जमा करता ते डॉक्युमेंट्स येऊ लागले, परंतु प्राथमिकदृष्ट्या असं केल्याचं 67(3) क म्हणून आढळतंय, ज्याच्यामध्ये अजिबातच चालत नाही, ते गंभीर गुन्हा आहे ऍक्च्युअल मध्ये। काय